एक एक थांबा, कारण या स्टेजवरती अतिथी मान्यवर येतील. कारण पहा मित्रांनो, राजवाडा आम्ही सजवलाय आणि पहा 2 षटकांचा सामना आहे आणि या स्पर्धेचं अतिथी मान्यवर प्रमुख पाहुणे आबादाबे साहेब यांचं या आगमन झालंय आणि पहा त्यांच्या शुभार्थ बक्षीस वितरण देखील केलं जाईल. या स्पर्धेतील प्रथमता गोलंदाज आपल्यास पाहायला मिळतो आहे शुभम नाईक, तर अरुण आहे सध्या ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र मिस टायमिंग झालं, पहिल्याच बॉल वरती झेल होण्याची संधी, ती संधी मात्र विजयीनं गमावली. पहा या ठिकाणी अरुण नामक फलंदाजाला आपण जीवदान दिलं, म्हणजे पाहायला गेलं तर आगीमधून बटाट बुजल्यासारखं झालंय. पहा या मैदानावरती मोठ्या खेळाडूला जीवदान देणं इतकं मात्र कठीण होतंय ना. मागच्या सामन्यामध्ये असंच पाहिलं असेल, एका खेळाडूला जीवदान मिळालं होतं, त्यानं मात्र षटकारानं सामना केला होता समोरच्या टीमचा. या ठिकाणी मात्र पहा दुसरा बॉल देखील डॉट होतोय. या ठिकाणी पहिला बॉल हवेत होता, झेल घेण्याचा प्रयास अजयनं केला होता, विजयनं केला होता, मात्र पहा त्या ठिकाणी थोडीशी रणनीती मात्र मिसिंग झाली. शुभम नाईक चांगला गोलंदाज आहे, आताच गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना स्पोर्ट सायकल त्याला देखील मिळाली. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र उडवलाय, क्रिकेटचा ब्लॉक चेंडू म्हणजे ब्रह्मास्त्र या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, म्हणजे 3 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 धाबा. अर्थात पंचांच्या भूमिकेत एका बाजूला आहेत करण सर, तर दुसऱ्या बाजूला आहेत आमचे ताटे सर. पहा या ठिकाणी चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जातोय या क्रिकेटच्या रिंगणामध्ये. क्रिकेटच्या सन्माननीय आदरणीय अशोकजी गुरके साहेब, आपल्यास देखील विनंती आहे आपण देखील या व्यासपीठावरती यावं. मान सन्मान आणि अतिथी देवो भव, अतिथी देवो भव म्हटलं तर हिंदू धर्माची ही संस्कृती आहे. मग ते प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं मान आणि सन्मान हे मात्र आमच्या वतीनं केलं जाईल आणि या स्पर्धेमधून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक मात्र स्वागत केलं जाईल. पहा अतिथी मान्यवरांची संध्याकाळच्या सत्रामध्ये महागर्दी आपल्यास पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आहे शुभम नाईक सध्या गोलंदाजीचा दर्जा मात्र सांभाळताना. पुन्हा एकदा चेंडू वेगानं फेकलाय, धावफलकावरती धाबा मात्र आहे, त्या तीरावरती घेता थांबवल्यात फक्त आणि 6 धावसंख्या. मी तर म्हणेन की बॉल आहेत 5 बॉल, 5 बॉल झाले आहेत. शेवटील बॉल अरुण आहे सध्या ऑन स्ट्रायकर फलंदाज. यावेळेस मात्र झेल होण्याची संधी, काय घडलंय मैदानामध्ये पहा, तुतू मैमय तुतू मैमय, म्हणजे विपरीत बुद्धी विनाशकार्य, कोण नाही कोणचा डाळभात लोणचा. आता तर म्हटलं तर सापासारखा डुलत होता हा क्षेत्ररक्षक, मात्र अंतिम क्षणाला त्याला सापडलं बॉल आणि सापडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल तर पाठ थोपटले जातोय खेळाडूकडनं. ठीक आहे.
वाजापूर यावेळेस मात्र क्रॉस द लाईन चेंडू पुन्हा उडवला. चांगली लढत ही सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळतो आहे. म्हणजे यावेळेस दोन्ही संघांच्या फासल्या पासपूस करत असतील, कारण का हा शेवटची मॅच आणि मॅच मात्र मोहपाडा संघ काही सोडणाऱ्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये त्यानं प्रथमता नंबर पटकावला, म्हणजे 1 लाखाचं बक्षीस त्यानं पटकावलं आहे. तो संघ मात्र असा सोडणार नाही आहे. पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा येणं गरजेचं आहे, मात्र पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. पाहू शकाल डिसिजन पंचांकडनं येणं गरजेचं आहे, पण एकत्रित जमू नका. टोटल धाबा 16 झालेले आहेत. प्लीज मोपाडा संघ आपण एकत्रित जमू नका. डिसिजन घेतील पंच. सॉरी या ठिकाणी क्षमा मात्र मागणी जातोय पंचांकडनं, कारण मी नेहमीच म्हणत असतो मित्रांनो, या क्रिकेटच्या रिंगणामध्ये चुका होतात. कधी पंचांकडनं, कधी क्षेत्ररक्षकाकडनं, कधी फलंदाजाकडनं, कधी समालोचकाकडनं, कधी स्कोररकडनं, तर कधी प्रेक्षकांकडनं अशा चुका होतच राहतात. यावेळेस मात्र वलतील पंच, कारण हा चेंडू ऑफस्टिकच्या पूर्णपणे बाहेरून जाणारा तो मात्र या ठिकाणी खराब घोषित केला आहे. आणि खराब घोषित केल्या कारणाने मात्र एक धाव समोरच्या टीमला मात्र दिली जातो आहे. ती अर्थातच वाजापूर या संघाला. टोटल धाबा झाले 17 आकडा या क्रिकेटच्या पटलावरती नेहमीच खराब आकडा मानला, म्हणजे अशुभ आकडा मानला जाणारा हा आकडा आहे, म्हणजे 17. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू हवेत, मात्र चेंडू जात आहे. पहा एकविराईचं गीत. एकविराई म्हटलं तर आगरी कोळ्यांची ही कुलस्वामिनी आणि त्यांचे आपल्याला गीत आज पाहायला मिळतात. टोटल धाबा स्कोरकार्डवरती आलेले आहेत या चौकाराच्या साह्यानं 21. म्हणजे पहा या ठिकाणी दोन्ही संघ मजबूत संघ आहेत, आणि एक आहे रसायन विभागातील मोहपाडा संघ, तर एक आहे पनवेल तालुक्यातील अर्थातच वाजापूर संघ. यावेळेस मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय बॉलला प्रशांत पवार. सध्या आहे रायगड प्रीमियर लीग झाली होती त्यामधला हा खेळाडू, मात्र पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. मात्र 2 धाबा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्तेच्या चपळाईनं धावसंख्या पूर्ण झाली जातो. चित्तेच्या चपळाईनं मात्र पूर्णांक झाली जातोय 2. टोटल धाबा आल्या आहेत संघाच्या 23 धाबा जे आहे सध्या. गोलंदाज या षटकातील बॉल आहेत शिल्लक, शबातील बॉल, म्हणजे या षटकामध्ये थोडीशी महागाडी ठरली ही गोलंदाजी. टोटल 16 धाबा. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन, नो मॅच नाईला बॉल, मात्र चेंडू जातो भुर. हा स्पर्धेतील नियम आहे कंपल्सरी चेस. पहा एक चांगली धून, भाई लोग चलो आज करेंगे पार्टी. मात्र पार्टी करण्यासाठी 3 संघ ऑलरेडी या ठिकाणी जमा आहेत. एक आहे याच्यातनं हरल संघ, त्याला 3रा प्राइज मिळेल, आणि जिंकणारा संघाला मात्र पहिला किंवा 2रा हा मिळेल. मात्र पार्टी करण्यासाठी आजवर आपण
मित्रमंडळी या क्रिकेटच्या पटल्यावरती आपल्याला सलामीची जोडी प्लीज 28 धाबा मोपाडा संघ आपल्याला जमायचे आहेत. मध्ये प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 14 धाबेची सरासरी राखायची आहे. म्हणजे प्रत्येक 6 बॉलला 14 धाबा आपल्याला मात्र काढावे लागतील. आणि पहा मित्रांनो, आज नशिबाची साथ माथेरान संघाला लागली, म्हणजे बाय मिळाली. पाणी द्यायचं. पहा मैदानाच्या आतमध्ये 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक आहे प्रशांत पवार आणि दुसरा आहे शुभम नाईक. बेस्ट बॉलरचा मानकरी कालच्या दिवसामध्ये ठरला होता. स्पोर्ट्स सायकल त्याला मात्र मिळाली. तोच खेळाडू मात्र सध्या ऑन स्ट्राईकला नाही तर नॉन स्ट्राईकला आहे शुभम नाईक आणि ऑन स्ट्राईकला आहे मात्र प्रशांत पवार. प्रशांत या ठिकाणी आपण पाहू शकाल शेवटील सामन्यातील हा शेवटील सामना. अजून आपल्याला एक आहे फायनल, म्हणजे मेगा फायनलचा सामना आणि हा आहे मात्र सेमीफायनलचा सामना. पहिलाच बॉल मयूरच्या हातात ना मात्र येतोय खराब आणि खराबच्या साईडने मात्र या ठिकाणी वाईट बॉल येतोय, म्हणजे खराब आणि खराबच्या साईडने मात्र धावसंख्या मात्र आहे. एकानं मात्र धावसंख्या ओपन केल्या. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आपल्यास पाहायला मिळते मयूर. यावेळेस मात्र प्रशांत पवारच्या बॅटमधून मोठा बिग हिट येईल का? आणि त्या ठिकाणी 100 रुपयाचं मानकरी ठरलाय. आई माझी कोणी कुणी गो, आई माझी कोणी कुणी, आई माझी कोणी. मध्ये अतिथी मान्यवरांची महागर्दी झाली आणि पहा मित्रांनो, मान आणि सन्मान हिंदू धर्माची संस्कृती म्हणजे अतिथी देवो भव आणि या स्पर्धेतून त्यांचं पुन्हा एकदा स्वागत केला जाईल आणि मान सन्मान या स्पर्धेतून केला जाईल. पुन्हा एकदा मयूर. यावेळेस मात्र प्रशांत पवार बॅट कट आणि फलंदाज मात्र बाद. ती सातत्याने चांगली साकार आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. राजू दादा अर्थातच प्रमोद दादा पाटील आणि आमदार असून पहा मित्रांनो, आगरी समाजातील आमदार आहेत, मात्र या क्रिकेटच्या पटल्यावरती सातत्याने सेलिब्रेट म्हणून ते बऱ्याचशा स्पर्धेमध्ये जात असतात आणि चांगलं कर्तव्यानं काम करत आहेत. अजूनही पहा काटेच्या मैदानावरती मोठमोठी स्पर्धा होत्या, त्या स्पर्धेतील यशस्वी आयोजक आणि अर्थातच परमेश माडीनं गालेलं ह गाणी फेमस झालं आहे. अजूनही तो फेमसच आहे आणि हिट देखील झालं आहे. पुन्हा एकदा मयूर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्यास पाहायला मिळतो आहे. अर्थातच फलंदाज क्रमांक 2 अजय पवार. यावेळेस मात्र हलक्या हातानं कटवलाय बॉल थर्डमॅनच्या दिशेनं. अर्थातच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धाबत आहे, मात्र मैदानाच्या आत नाही मिली मुर्गी और नाही मिला अंडा. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय मात्र चौकार.
त्याला मी तर म्हणेन की 17 धाब्यांची गरज आहे. पहिला षटक मयूर सध्या गोलंदाज आहे अर्थात वाजापूर संघाकडनं. यावेळेस मात्र बिरकावून देण्याचा प्रयास, शॉर्ट फाईन रिझन मध्ये बॉल आणि त्या ठिकाणी मात्र अजय पवारला जीवदान मिळालं आहे. जीवदान म्हणजे काय आहे या क्रिकेटच्या पटलावरती अजय मात्र करून दाखवेल, कारण तो त्या ठिकाणी खेळाडू होता. खेळाडू मात्र क्षेत्ररक्षक. बॉल झाले टोटल 4, धाबा झाल्या टोटल 12. म्हणजे ज्या सरासरीनं आपल्याला वाटचाल करायची आहे त्यापेक्षा आपल्याला 2 धाबा अजूनही कमतरता आहेत. म्हणजे 2 बॉल अजूनही या षटकातील शिल्लक आहेत. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. एक दगडी चित्रपटमधला आपण डायलॉग ऐकला असेल, चुकीला माफी नाही आहे. तसंच या क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. हे पहा, शुभम नाईच्या बॅट मधून आकाशी फटका खेळलाय, मात्र चेंडू जातो आउट ऑफ द पार. येतोय मात्र बिग 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 सिक्सर. टोटल धाबा आले आहेत 18. म्हणजे विजयासाठी 7 बॉल 10 धाब्यांची गरज आहे. शुभम नाईक आहे सध्या ऑन स्ट्रायकर. मागच्या सामन्यातला तो सामनावीर ठरला होता. या सामन्यामध्ये आपल्याला मी म्हटलं होतं की मोपाडा संघ सहशर्तीनं सोडणार नाही हा खेळ, मात्र अंतिम क्षणापर्यंत तो झुंज देईल समोरच्या संघाला. पहा, मिसफील झाली. 2 धाबेचा प्रयास आणि 2 धाबा मात्र सरशर्तीनं पूर्ण झाल्यात. 2 धाबेच्या मदतीनं टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा धाबेचा प्रयास तू मैमै केला होता. विपरीत बुद्धी थोडीशी टाकली होती मैदानाच्या आतमध्ये पिचवरती. पिच आपण पाहिली तर बाता विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिला संपलाय आणि टोटल धाबा आहे संघाच्या 20. म्हणजे आता हवा आहेत 6 बॉल 8 धाब्यांची गरज, कारण 2 चौकार सामना संपवू शकतात. 1 डॉट बॉल सामना लांबू शकतो. म्हणजे प्रत्येक डॉट बॉल ते सामना मात्र कुठेतरी रणसंख्या पुढे नेण्याचं काम, म्हणजे कुठेतरी पुढे जाईल. सचिन नामक गोलंदाज वैयक्तिक पहिला तर संघाचा हा 2रा गोलंदाज, मग संघातील 2रा गोलंदाज आपल्याला वापरला गेलाय. म्हणजे पहिला आहे संघातील आणि गोलंदाजी आहे संघाची 2री, मात्र ती 2री गोलंदाजी फेकण्यासाठी सचिन येतो आहे. ऑन स्ट्रायकर आहे फलंदाज अजय पवार. ऑफला ठेवलाय बॉल. पहा, या ठिकाणी पंचांकडनं इशारा येणं गरजेचं आहे, मात्र काटेसर उशिरा का होईना मात्र आमच्याकडे वळत आहे. आणि एक मोठी खेळी त्यांच्या माध्यमातून आज आपल्याला केतन पाहायला मिळाली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्याने केल्या आणि पाहू शकाल या ठिकाणी षटकार चौकार त्याच्या बॅटमधून अशा प्रकारे येत होतात आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, बॉल फेकलाय आणि निर्धाव बॉल. पहा, या ठिकाणी धाबा पाहिजेत 7. 5 बॉल आणि 7 धाबा. म्हणजे हा बॉल डॉट आहे. 6 बॉल 8 होते, त्यामधून एक खराब आला बॉल, हा एक चांगला. म्हणजे 7 धाब्यांची गरज आहे. 5 बॉल आणि विजयासाठी 7 धाब्यांची गरज. दडपण आहे दोन्ही खेळाडूंवरती, दडपण आहे बॉलरवरती, दडपण आहे मात्र क्षेत्ररक्षक करणाऱ्या क्षेत्ररक्षकावरती, कारण सामना आपल्याला जिंकायचा आहे. शॉर्ट बॉल बिरकावून दिलाय, चेंडू जातो आउट ऑफ द पार. येतोय मात्र दर्जेदार षटकार. शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलला मात्र बिरकावून दिला अजय पवारनं आणि या ठिकाणी सामना लेवल झालाय. आणि या सामन्याचा नियम आहे आपल्याला कंपल्सरी चेस करावा लागेल. यासाठी आपल्याला 1 धाबेची गरज आहे, ती 1 धाव मात्र आपल्याला जमावीच लागली या स्पर्धेमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये शांततेचं वातावरण आपल्यास या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे आणि मैदानाच्या बाहेरही पाहायला मिळतो आहे. यावेळेस मात्र बिजाचा बॉल, चेंडू जातो आउट ऑफ द पार. सन्माननीय आदरणीय माननीय श्री साबू साहेब या स्पर्धेमध्ये त्यांचं आगमन झालंय. परिवहन सभापती महानगरपालिका अर्थातच